यवतमाळ नगरपालिका अभियंतासह एका कर्मचाऱ्याला 1,80,000ची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली। स्थापत्य अभियंता निखिल प्रताप पुराणिक, कनिष्ठ लिपिक शेख साजिद शेख वजीर, उद्यान पर्यवेक्षक सताक्षी सुरेश उभाळकर, शासकीय कंत्राटदार सतीश विठ्ठल जीवने अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहे। नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालय रिपेअरिंग कंत्राटाचे 8 लाख रुपये नगरपालिकेकडे थकीत होते। यामुळे स्थापत्य अभियंता, कनिष्ठ लिपिक, पर्यवेक्षक, शासकीय कंत्राटदारानं संबंधित तक्रारदाराला 1,80,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शहानिशा करत सापळा रचला। यावेळी स्थापत्य अभियंत्याच्या वतीनं शासकीय कंत्राटदारानं 1,60,000 रुपयांची लाच स्वीकारली, तर कनिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक महिलेनं 20,000ची लाच पंचासक्षम स्वीकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आलं। भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार 4ही जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।